आपला मालवणी मसाला तयार झालाय. बघा रंग कसला भारी आलाय आणि घमघमाट सुद्धा घरभर सुटलाय बरं का. घरभर काय दार उघडलं तर बाहेरपर्यंत घमघमाट जातोय. उत्तम प्रमाणासहित आपण मालवणी मसाला तयार करतोय. मिरची कुठली वापरायची, वाळवायची कशी, मसाला साठवून कसा ठेवायचा जेणेकरून त्याला बुरशी, अळी, जाळी असं काहीही लागणार नाही. धुरकट होणार नाही, भुरकट होणार नाही, असं काहीही होणार नाही. यासाठीच्या सगळ्या टिप्स व्यवस्थित अचूक प्रमाण शेअर केलंय. एवढंच नाही तर मसाला करत असताना कुठल्याही प्रकारचा बराच गोंधळ उडतो, कारण आपण कधीतरी करतो. तसा गोंधळ उडू नये म्हणून साहित्याचं अगदी व्यवस्थित वर्गीकरण करून प्रमाण दिलंय. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला ना, तुमचा सगळा गोंधळ दूर होईल आणि तुम्हाला वाटेल, अरे मसाला करायला इतकं सोपं असतं. चला करूया. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय बघतोय तुम्हाला समजलंय. मालवणी मसाला 1 किलो मिरची वापरून आपण रंगाला सुद्धा आणि चवीला सुद्धा चांगला होईल असा मालवणी मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. एकदम व्यवस्थित प्रमाण करून सांगितलंय. म्हणजे मिरच्या कोणत्या घ्यायच्या, किती घ्यायच्या, वाळवायच्या कशा, मसाल्यांचं सुद्धा व्यवस्थित वर्गीकरण करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित बाजारातनं आणता येईल, व्यवस्थित भाजता येईल. मसाला तयार झाल्यावर तुम्हाला वाटणार पण नाही की आपण इतका मस्त असा मसाला तयार केलाय. म्हणजे मसाला करायचं म्हटल्यावर असं कसं टेन्शन येतं ना, ते तुम्हाला येणारच नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघितला तर. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. तर इथं साहित्य बघत असताना मी व्यवस्थित वर्गीकरण करून दिलंय. म्हणजे मिरच्या कशा आणि कोणत्या वापरायच्या, त्यानंतर थोड्या तेलात भाजायचे मसाले, जास्त तेलात भाजायचे मसाले, तळायचे मसाले, हे सगळं व्यवस्थित सांगणार आहे. व्यवस्थित लिस्ट काढा, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. साहित्य काय घेतलंय बघूया. तर पहिल्यांदा मिरचीचं प्रमाण बघूया. तर इथं मी घेतलेली आहे 600 ग्रॅम बेडगी मिरची. बेडगी मिरची बघा अशी दिसायला असते, सुरकुतलेली आणि लांब चिवट सालाची असते. 600 ग्रॅम बेडगी मिरची घेतली, ही चवीला आणि रंगासाठी आपण वापरतो. त्याचबरोबर आपण घेतलेली आहे 400 ग्रॅम लवंगी मिरची. ही अशी एकदम नाजूक पातळ सालाची असते आणि ही तिखटपणासाठी वापरली जाते. तर 400 ग्रॅम लवंगी आणि 600 ग्रॅम बेडगी अशी आपण 1 किलो मिरची घेतली आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे 100 ते 125 ग्रॅम मीठ. इथं मी हे गुलाबी मीठ घेतलं आहे, तुम्ही पाहिजे तर खडे मीठ किंवा साधं पांढरं मीठ वापरा. आणि आपल्याला लागणार आहे 150 ते 200 ग्रॅम तेल. तर थोड्या तेलामध्ये भाजण्याचे मसाले बघूया. आपल्याला लागतील 150 ग्रॅम धणे, शक्यतो इंदोरी धणे घ्यायचे ज्याला सुवास चांगला असतो. सोबतच आपण घेतलेली आहे 50 ग्रॅम मोहरी, 30 ग्रॅम साधं जिरं, 30 ग्रॅम खसखस, 20 ग्रॅम शहाजिरं, 20 ग्रॅम कच्ची बडीशेप आणि 10 ग्रॅम मेथीदाणा. हे सगळे मसाले आपल्याला कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे. आता थोडंसं जास्त तेल घालून भाजण्याचे मसाले बघूया. आपण घेतली आहे 50 ग्रॅम काळी मिरी, 50 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम चक्रफूल, 20 ग्रॅम दालचिनी, 15 ग्रॅम मोठे वेलदोडे, 10 ग्रॅम तमालपत्र, 10 ग्रॅम नाकेश्वर, 10 ग्रॅम जावित्री, 10 ग्रॅम लाल फूल, 10 ग्रॅम तिरफळ आणि 10 ग्रॅम दगडफूल. आणि तेलामध्ये तळून घेण्याच्या मसाल्यात आपल्याला लागतील 40 ग्रॅम हळकुंड, ते असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. 10 ग्रॅम जायफळ जे तोडून घेतलंय आणि 10 ग्रॅम खडा हिंग, याला पण आपण फोडून घेतलं. तर मी आशा करते कुठल्याही गोंधळाशिवाय तुम्हाला साहित्य व्यवस्थित समजलेलं असावं. तरी पण एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, व्यवस्थित लिस्ट दिलेली आहे. तशीच्या तशीच घेऊन तुम्ही दुकानदाराकडे गेला, मसालेवाल्याकडे गेला तर तो व्यवस्थित लिस्ट काढून देईल. रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मसाले आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात. पण हे सगळं करण्याआधी मिरच्या चांगल्या वाळलेल्या असाव्यात. तर इथं मी 600 ग्रॅम बेडगी आणि 400 ग्रॅम लवंगी घेतली, कारण मला तिखटपणा थोडा कमी आणि रंग जास्त हवा होता. मालवणी मसाल्यामध्ये बेडगी आणि लवंगी सोबतच शंकेश्वरी मिरचीचा सुद्धा वापर केला जातो. शंकेश्वरी मिरची ही खूप तिखटही नसते किंवा रंगाला पण अशी खूप लाल भडक नसते. शंकेश्वरी मिरची अशी मध्यम रेंजची असते तिखटामध्ये सुद्धा आणि रंगामध्ये सुद्धा. आणि शंकेश्वरी मिरची चवीला खूप चांगली असते. पण काही भागांमध्ये शंकेश्वरी मिरची अगदी सहज उपलब्ध होत नाही, तिचं शॉर्टेज बऱ्याचदा असतं. त्यामुळे इथं मी या दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे 2 प्रमाण घ्यायचं असेल तर सोपं जावं म्हणून. आता मिरची मसाला करायला घेण्याच्या आधी चांगली वाळवलेली असली पाहिजे. तर मिरची बाजारातनं आणताना शक्यतो दुकानदार काय करतो, त्याच्यावर पाणी मारतो, म्हणजे वजनामध्ये ती कमी भरावी म्हणून. तर असं बऱ्याच ठिकाणी केलं जातं. त्यामुळे मिरची चांगली वाळवणं आवश्यक आहे. तर देठं काढलेली मिरची असेल तर हरकत नाही, तशीच्या तशी उन्हाला तुम्ही लावू शकता. पण जर देठं काढली नसतील तर लगेच देठं नाही काढायची, आधी मिरची उन्हाला वाळवायची. म्हणजे अशी एखाद्या कॉटनच्या ओढणीवर, कपड्यावर पातळ पसरायची.
1 तासभर चांगल्या कडकडीत उन्हात सुकवा आणि त्यानंतर 1 तास झाला की त्याच्यावर पातळ काहीतरी झाकायचं, म्हणजे मग तिचा रंग उडत नाही. मिरची साधारण एक 2 ते 3 तासामध्ये चांगली सुकते जर कडकडीत ऊन असेल तर. पण तुम्ही त्यापेक्षा जास्त सुकवली किंवा प्रमाणापेक्षा जास्त सुकवली तर मिरचीचा रंग भुरकट होऊ शकतो. त्यामुळे खूप मिरची जास्त सुकवायची नाही. मिरची वाळली हे ओळखायचं कसं? मिरची हातामध्ये घ्यायची, 2 बोटांनी अशी तोडायची, तटकन तुकडा पडला याचा अर्थ मिरची चांगली वाळलेली आहे. फक्त असं मध्ये मध्ये हात फिरवून मिरची खालीवर करा, म्हणजे सगळी खालची वरची मिरची एकसारखी वाळली जाईल. जास्तीत जास्त 4 ते 5 तासाचं ऊन द्या किंवा 6 तास मॅक्सिमम. त्यापेक्षा जास्त वेळ ऊन देऊ नका, नाहीतर मिरचीचा रंग भुरकट होतो आणि मसाल्याला सुद्धा तसा रंग येतो. मिरची वाळवल्यानंतर त्याची देठं काढायची आणि मग मिरची वापरायला घेऊ शकता. देठं काढलेलीच मिरची असेल तर हरकत नाही. आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता, जर तुमच्याकडे ऊन येत नाहीये तर काय करायचं? ऊन येत नसेल तर पंख्याखाली मिरची चांगली वाळवायची, म्हणजे ते काही जास्तीचा ओलसरपणा असतो ॲटलिस्ट ते तरी कमी होतो. मग त्याची देठं काढायची आणि मग भाजायची. फक्त ज्यांच्याकडे ऊन येत नाहीये त्यांच्याकडे काय होतं ना, की मिरची भाजायला मग थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. माझ्याकडे अगदी छान ऊन येतं, त्यामुळे मिरच्या छान कडकडीत वाळलेल्या आहेत, तटकन तुटतायत. मी लगेच मसाला करायला घेणार आहे. तर कुठलाही मसाला करताना मिरच्या सगळ्यात शेवटी भाजायच्या, सगळ्यात आधी भाजायच्या नाहीत, कारण याचा ठसका उठतो. आधी मसाले भाजूया आणि मग मिरच्या भाजून घेऊ. तर मसाले भाजताना सगळ्यात पहिल्यांदा आपण अगदी थोड्याशा तेलामध्ये जे मसाले भाजतो ना, ते इथं काढून घेतलेले ते आधी भाजूया. तर मसाले भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई वापरा, म्हणजे मसाले पटपट भाजले जातात आणि मसाल्याला एक छान स्वाद येतो. तर इथं माझ्याकडे छोटीच लोखंडाची कढई आहे. मी थोडे थोडे मसाले याच्यामध्ये भाजून घेणार आहे. पहिल्यांदा मी यामध्ये धने भाजून घेते. धने थोडेसे भाजूया आणि मग थोडंसं तेल घालून भाजू. तुम्हाला हवं तर धने तुम्ही कोरडे भाजले तरी पण चालतील. सुरुवातीला गॅस जरा मी मोठा ठेवलाय, कारण आता अजून कढईने चांगला ताव धरलेला नाहीये. थोडा ताव धरलाय, गॅस कमी करू आणि धने असे मस्त 2 मिनिटं तरी मंद आचेवर सतत हलवत भाजून घेऊ. हलका हलका सुगंध यायला पाहिजे. तर हे बघा, धने अगदी अर्धा मिनिट भाजले, थोडे भाजायला लागले. थोडंसं तेल घालू, अगदी अर्धा चमचा. मसाले भाजताना खूप जर तेल वापरलं ना तर डंकवाले माघारी पाठवतात बरं का. तेल खूप असल्यावर मसाला काढला जात नाही म्हणून. त्यामुळे जे मसाले कमी तेलात भाजायचे तर कमी तेल घालायचं आणि जर तळून घ्यायचे तर छान त्याला निथळून घ्यायचं. गॅस कमी ठेवू आणि आता थोड्याशा तेलामध्ये धणे मस्त भाजून घेऊ. आणि हे बघा, 2 ते 3 मिनिटं धने मी सतत हलवत थोड्याशा तेलात भाजून घेतले. एक मोठी परात किंवा पाटी जवळ ठेवायची, त्यात मसाले काढून घेऊया. धने झाले, आता जिरं घालायचं, थोडंसं तेल, अगदी एक अर्धा चमचा, आणि जिरे पटापट असे छान 1-1.5 मिनिटं भाजून घ्यायचं. आता मी काय करते, असेच या पद्धतीने सगळे मसाले एक एक करून भाजून घेणार आहे. अगदी अर्धा चमचा तेल टाकून जे मसाले भाजायचे होते ते भाजले. आता थोडे जास्त तेलामध्ये भाजायचे मसाले भाजून घेऊया. आता कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घालू आणि यामध्ये घालूया काळी मिरी. तर काळी मिरी मंद आचेवर आणि थोडं जास्त तेल घालून भाजायची. पण लक्षात घ्या, कधी कधी ती अशी अंगावर उडते. काळी मिरी, लवंग किंवा नागकेशर हे फुटू शकतं. त्यामुळे काय करायचं, मध्ये मध्ये असं ढाल घ्यायची आणि म्हणजे मग अंगावर उडणार नाही. मंद आचेवर मिरी 1 मिनिटभर अशी मस्त घमघमाट येईपर्यंत भाजूया. मसाला करत असताना फक्त प्रमाण घेणं महत्त्वाचं नसतं, आपण ते मसाले भाजतो कसे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. मसाल्यामधलं मॉइश्चर पण गेलं पाहिजे आणि ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. त्यामुळे ते मंद आचेवर भाजणं आवश्यक आहे, घाई करायची नाही. तर काळे मिरे चटचट करायला लागले, काढून घेऊया. याला पण आपण परातीतच काढतोय. आता लवंगचा नंबर आहे. लवंग सुद्धा अंगावर उडते, त्यामुळे काहीतरी झाकण वगैरे घ्यायचं. यामध्ये पण आपण थोडं जास्त तेल घालू, 1 ते 1.5 चमचा तेल घालू. खूप पण तेल जास्त म्हणजे खूप नाही घालायचं, थोडं अगदी 1.5 चमचा तेल घालू आणि प्रत्येक मसाला आपण भाजून घेऊ. मंद आचेवर भाजायचा, पटापट हलवत हलवत भाजायचा, असा हलका सुवास येईपर्यंत. साधारण एक मसाला भाजण्यासाठी 1 ते 1.5 मिनिट लागतो. आहा, लवंगचा मस्त घमघमाट सुटलाय, भाजून झाली आहे. काढूया. आणि आता बाकीचेच हे सगळे मसाले आहेत, आपल्याला एक एक करून थोडं थोडं तेलामध्ये भाजायचे.
जास्त तेल घ्यायचं याचा अर्थ असा नाही की खूप जास्त तेल घ्यायचं. एक मसाला भाजण्यासाठी मगाशी आपण अगदी अर्धा चमचा तेल घालत होतो, आता जरासं 1 ते 1.5 चमचा तेल घालून हे मसाले भाजायचे. एक एक मसाले आपण असेच थोडे थोडे करून भाजून घेऊया. हे मसाले पण भाजून झाले. बघितलं किती सोपं आहे. एकदा मसाले तुम्ही काढले, थोडीफार तयारी केली, एक एक करून पटापट भाजायला घ्यायचं. आता आपण शेवटचे 3 मसाले तळून घेतोय, ते म्हणजे हिंग, जायफळ आणि हळकुंड. तर हे आपण थोडेसे जास्त तेल घालून तळायचे, कारण हे मोठे असतात ना, आतपर्यंत तळायला लागतात. तुम्ही जर असंच वरच्यावर थोड्या तेलामध्ये केलं तर आत ते कच्चे राहतात आणि कुटले जात नाहीत. त्यामुळे थोडंसं जास्त तेल घ्यायचं. जवळपास मी 3-4 चमचे तेल घेतलंय. आता हे मसाले आपण एक एक करून तळून घेऊया. सुरुवातीला 3-4 चमचे तेल घ्यायचं, त्यामध्ये जायफळ तळायचं, मग थोडं आणखी 1 चमचाभर तेल वाढवायचं आणि असं करत करत आपण हिंग आणि हळकुंड पण तळून घेऊ. तेल तापलं, जायफळाचे तुकडे घातले. आता गॅस एकदम कमी ठेवूया आणि जायफळ छान फुलेपर्यंत आतपर्यंत तळून घ्यायचं. आणि हे बघा, हे पण मस्त तळून झालेलं आहे. असं छान थोडंसं फुललं जातं, हलका रंग बदलतो. तेलातनं चांगलं निथळून काढायचं बरं का. मी काय करते, निथळून घेते आणि या परातीतच काढून घेणार आहे. लक्षात घ्या, मसाला करताना मसाल्यांसोबत जास्त तेल घेऊ नका. जे तळून घेतो ना, ते चांगले निथळून घ्यायचे. तर तुम्ही जास्त तेल घेतलं तर मसाला नीट कुठला जाणार नाही. आता हिंगाचे खडे तळूया. हिंग बघा, टाकल्या छान फुलायला लागला. एकदम गॅस कमी ठेवू आणि हिंग मस्त असं मंद आचेवर फुलेपर्यंत तळून घेऊ. टाकताना असा इतकुसा असतो, छान तळला गेला ना की मोठा होतो. पण गॅस कमीच ठेवायचा हे मसाले तळताना. तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर आतमधून ते कच्चे राहू शकतात. तर हे बघा, आपण हिंग मस्त तळून घेतलाय, छान तळला पण गेलाय, मस्त असा झालाय. परातीतच काढूया. आता तळूयात हळकुंड. हळकुंडाचे तुकडे करून तळा, अख्खं हळकुंड तळू नका. मी आणखी थोडंसं तेल वाढवते. लहान कढई घेतली ना, कमी तेलात मसाले तळता येतात. आता गॅस कमी करू आणि हळकुंड सुद्धा मस्त फुलेपर्यंत तळून घेऊ. हळकुंड सगळ्यात शेवटी घ्यायचं, तळून घेऊया. आणि हे बघा, 2 ते 3 मिनटं मंद आचेवर हळद अशी छान तळली. हळदीचा ना मस्त घमघमाट सुटलाय. हळद छान निथळून काढायची. मसाले तळताना फोडायचे म्हणजे त्याचा फार चुरा पण करू नका बरं का, नाहीतर तेलात टाकले की ते करपतात. झालं. आणि हे बघा, आपले सगळे मसाले भाजून थोड्याशा तेलामध्ये तळून किंवा जास्त तेलामध्ये तळून झालेले आहेत. याला आपण बाजूला ठेवून देऊया. गॅस बंद करू आणि आता मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या शेवटी भाजायच्या, म्हणजे ठसका काय तो शेवटी होतो, सुरुवातीपासून ठसका राहत नाही. आता मिरची भाजण्यासाठी अशी मोठी ढळढळीत कढई किंवा पातेलं घ्यायचं आणि मिरच्या भाजायच्या. जे काही भांडं वापरतोय ते खूप पातळ घेऊ नका, कारण मिरची अगदी पटापट भाजली जाते ना, ती करपू शकते म्हणून. आता मिरची भाजतानाच्या टिप्स लक्षात घ्या. आपण जर 2 किंवा 3 प्रकारच्या मिरच्या वापरतोय, प्रत्येक प्रकार वेगळा वेगळा भाजायचा. मिरची एकत्र करून मिसळून भाजायची नाही. तर मिरची काय करायची, थोड्या थोड्या बॅचेसनी भाजायची, म्हणजे ती ना चांगली हलवता आली पाहिजे. तुम्ही एकदमच टाकून गर्दी केली तर ती नीट हलवता येणार नाही आणि व्यवस्थित भाजली जाणार नाही, खालची खाली करपून जाते. त्यामुळे मी आता काय करणार आहे, बेडगी मिरची पहिल्यांदा 2 बॅचेसमध्ये भाजून घेते. मिरची भाजायला टाकली की थोडंसं तेल घालायचं आणि पटापट गॅस मध्यम ठेवायचा आणि त्याला भाजून घ्यायचं. पाहिजे तर तुम्ही झारे आणि उलथानं दोन्ही मिळून असं याला भाजून घेऊ शकता. तर अर्धी बेडगी मिरची भाजून घेतली. आता उरलेली पण आपण अशीच थोड्याशा तेलावर भाजूया. संपूर्ण बेडगी मिरची आपली भाजून झालेली आहे. आता आपण लवंगी भाजतोय. लवंगी अगदी बारीक असते, त्यामुळे एकत्र मावेल म्हणून मी सगळी मिरची एकत्र घालते. 1-2 चमचे तेल घालूया आणि मंद ते मध्यम आचेवर मिरची भाजून घेऊया. तर साधारण 3 ते 4 मिनटं लवंगी मिरची पण भाजली गेली. गॅस मी बंद केलाय. मिरची मस्त भाजली आहे. याला पूर्ण गार करायचं आणि मग पुढे मसाला कसा करायचा ते बघूया. आणि फायनली आपण याला सगळ्याला भाजून घेतलंय. दोन्ही मिरच्या भाजून झाल्यात, मसाले भाजलेले आहेत. आता याला आपल्याला कांडून आणायचं. तर काय करायचं, या दोन्हीही मिरच्या आपल्याला एकत्र करायच्या, म्हणजे दोन्ही मिरच्या गार झाल्या की एकत्र काढा. हे मसाले मात्र आपण वेगळ्या डब्यामध्ये न्यायचे आणि मग मिरची कुटायला द्यायची. तर ते लोक काय करतात, कांडत असताना पहिल्यांदा मिरची थोडी कुटली जाते. मिरची कुटून झाली की मग ती चाळून घेतात
म्हणजे त्याच्यातल्या बिया किंवा जास्त कचकच असेल तर ती बाजूला होते. त्यानंतर मसाले घातले जातात. मसाले कुटून झाले की मग जी मिरची पावडर असते ना ती त्याच्यामध्ये टाकली जाते आणि याला बारीक केलं जातं. त्याचबरोबर आपण इथं मीठ घेतलेलं आहे. हे मीठ आपण मिरची कुटतानाच घालणार आहोत. म्हणजे तुम्ही हे फक्त घेऊन जा आणि त्यांना सांगा की आम्हाला मालवणी मसाला करायचा आहे. आता मी सुद्धा या मिरच्या वगैरे सगळ्या डंकावर घेऊन जाणार आहे आणि कुटून आणणार आहे. आता हे जेव्हा आपण मसाले वगैरे भाजत होतो त्यावेळी मी साधारण 100 ते 150 ग्रॅम तेल लागेल म्हणून सांगितलं होतं. मी 150 ग्रॅम तेल घेतलं होतं. त्यातलं मला 100 ग्रॅमच तेल वापरावं लागलं. पण तुम्हाला वाटतंय की थोडंफार जास्त वापरलं जातंय तर हरकत नाही. पण त्यापेक्षा जास्त तेल वापरू नका, नाहीतर मग मसाले तेलामुळे थोडे चिवट होतील आणि नीट कुटले जाणार नाहीत. तर आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत, मिरच्या भाजून झालेल्या आहेत. काढून आणूया, मग तुम्हाला भेटते. आणि आपला मालवणी मसाला कांडून तयार आहे. आत्ता सध्या आपण लगेच भाजी करायला घेऊ शकतो. भारी झालाय की नाही? तर आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये 1400 ते 1500 ग्रॅम मसाला तयार होतो. इथं मी देठ काढलेली मिरची वापरली आहे. त्यामुळं माझा मसाला 1400 ग्रॅम भरला. बियांमध्ये थोडंसं बिया काढल्या जात नाही, त्या थोड्याशा बाजूला होतात. त्यामुळे त्याचं वजन थोडंसं कमी घेतलं जातं. तुम्हाला जर बरोबर 1.5 किलोचा करायचा आहे तर साधारण एक 1700-1800 ग्रॅम किंवा 2.25 किलो मिरचीचा घेतला तर 1.5 किलो तयार होईल. तर अशा प्रकारे हा मालवणी मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघाल याचं टेक्स्चर असं छान बारीक असं काढून आणलेलं आहे. तर मालवणी मसाला तयार झालेला आहे. हा आपण कोकणी भाज्यांसाठी वापरू शकतो किंवा मालवणी पद्धतीच्या भाज्या. मग तुम्ही मालवणी करी करताय, माशाची करी असेल किंवा व्हेजमध्ये कुठली पण करी करताय, फिश फ्राय करताय, त्याला तुम्ही हा मसाला वापरू शकता. असे बरेच पदार्थ यापासून तयार होतात. तुम्हाला जर हा मसाला वापरून एखादा पदार्थ करायचा तर मला कमेंटमध्ये सांगा. आता हा मसाला साठवायचा कसा? हाच काय कोणता पण मसाला असो किंवा साठवणीचा पदार्थ असो, तो कधीही कुठल्याही मेटलमध्ये किंवा जसं की स्टील, ॲल्युमिनियममध्ये नाही साठवायचा. प्लास्टिक पिशवी किंवा प्लास्टिकच्या डब्यात नाही ठेवायचा. तर असे मसाले वर्षभर टिकण्यासाठी कधीही ते चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवायचे. मला सांगाल तर काचेची बरणी मी रेकमेंड करेन. कारण चिनी मातीची बरणी समजा तुम्ही आणली आणि तुम्हाला समजत नाही कशी ओळखायची, कधी-कधी ती कच्ची भाजलेली असेल तर ती पोरस असते. म्हणजे तिची छिद्र ओपन राहतात आणि त्यामुळे मसाल्यामध्ये वापरलेलं तेल किंवा त्याचे सगळे फ्लेवर्स त्या छिद्रांमधनं ते ओढून घेतलं जातं आणि मसाला भुरकट पडतो. असं बऱ्याचदा झालेलं आहे. माझ्या आईच्या बाबतीत एकदा असं झालंय. त्यामुळं कधीही चिनी मातीची बरणी तुम्ही खात्रीशीर असाल तर त्यामध्ये मसाला साठवून ठेवा किंवा सरळ आपली काचेची बरणी वापरायची. जेव्हा तुम्ही मसाला तयार करून आणता त्यावेळी तो थोडासा गरम असतो. त्यामुळे त्याला थोडा वेळ 1-2 तास असंच ताटामध्ये परातीत पसरवून ठेवायचं आणि नॉर्मल टेम्परेचरला आला की मग काचेच्या किंवा चिनी मातीच्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. काचेची बरणी असेल तर ती स्वच्छ धुवा किंवा चिनी मातीची स्वच्छ धुवायची, 1-1.5 तास उन्हाला लावायची, चांगली कोरडी झाली की मग त्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा. जास्तीचा मसाला मोठ्या बरणीत भरायचा आणि जो रोजच्या वापरासाठीचा मसाला आहे तो छोट्या बरणीमध्ये काढून ठेवायचा एक 8-10 दिवसांचा. म्हणजे काय जस्तीच्या मसाल्याला सारखा पाण्याचा हात लागत नाही आणि तो मसाला खराब होत नाही. मसाला खराब होण्याचं एकच कारण असू शकतं जर तुम्ही भांडं आहे किंवा बरणी वापरताय ती ओलसर आहे किंवा तुम्ही चुकून पाण्याचा वगैरे हात किंवा चमचा लावला तर. त्यामुळे रोजच्या वापराचा मसाला छोट्या बरणीमध्ये काढून ठेवा. अशा पद्धतीने जर तुम्ही हा मालवणी मसाला तयार केला आणि साठवणीच्या सगळ्या टिप्स फॉलो केला तर 100% तुम्ही उत्तम मसाला तयार करू शकाल आणि तो वर्ष काय 1.5 वर्षापर्यंत साठवून ठेवू शकाल कुठलीही आळीजळी बुरशी न लागता. आणि हा जो मसाला आपण तयार केला त्यामध्ये आपण बेडगी मिरची जास्त वापरली आणि लवंगी कमी वापरली कारण मला खूप तिखट मसाला नको होता. जर तुम्हाला मीडियम तिखट मसाला हवा असेल तर हे मिरचीचं प्रमाण घ्या. पण तुम्हाला आणखी तिखट मसाला पाहिजे तर तुम्ही बेडगीचं प्रमाण कमी करून लवंगीचं प्रमाण वाढवू शकता. किंवा जर तुम्हाला याच मसाल्यामध्ये शंकेश्वरी, बेडगी आणि लवंगी अशा तिन्ही मिरच्या वापरायच्या असतील तर तिन्ही मिरच्यांचं प्रमाण तुम्ही समप्रमाणात म्हणजे 300 ग्रॅम आणि 400 ग्रॅम बेडगी अशा पद्धतीने घेऊ शकता. तर तुम्ही पण या प्रकारे ही रेसिपी जरूर करून बघा. काही शंका असतील तर मला बिनधास्त कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.